श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1642व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण सप्तमी, बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींची श्री क्षेत्र गाणगापूर येथील आनंद यात्रा, यावेळी भक्तांशी त्यांनी केलेल्या हितगुजाचा भाग 12वा आणि या भागाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, शिवलिंग नेहमी उत्तर दक्षिण असते। शिवाला गंगाधर असेही म्हणतात। गंगा नदी ही उत्तरेला असते म्हणून तिला उत्तर वाहिनी म्हणतात। गंगा उत्तरेला असल्याने शिवलिंगाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे कायम ठेवतात। शिवलिंगाची दिशा कायम असली तरी नंदीची दिशा कायम शिवलिंगाकडे तोंड करून असते। त्यामुळे शिवलिंग स्थापनेच्या वेळी नंदीची दिशा कायम नसते, केवळ त्याचे तोंड शिवलिंगाच्या कडे असणे महत्त्वाचे असते। उत्तर वाहिनी असलेल्या कोणत्याही नदीमध्ये स्नान केल्यास गंगा स्नानाचे पुण्य मिळते। हिंदू धर्म देवाने स्थापन केलेला असून तो ऋषीमुनींनी आचरला आहे। त्यांनी जसा धर्म आचरला तसे शास्त्र बनत गेले। जे शास्त्राप्रमाणे वागणार नाहीत त्यांना शासन हे होत असते। यमाची दिशा दक्षिणेला आहे असे मानतात। मुसलमानांची मशीद उत्तर दक्षिण असते। वास्तविक ते पश्चिम दिशा महत्त्वाची मानतात। गावोगावी पीर असतात, ते काही थडगी नसतात। मुस्लिम व ख्रिश्चनांना द्रविड समजले जाते। व्यक्ती मृत झाल्यावर ते जमिनीत त्याला गाडतात व वरती दगड ठेवतात, त्याला पांढरा रंग लावतात। त्यावर पावसाचे पाणी पडल्यावर तो पांढरा रंग अधिकच गडद रंग होतो। मृत झाल्यावर ती व्यक्ती चंद्रलोकी गेल्याचे मानतात। आर्य हे अग्निउपासक आहेत म्हणून मृतांवर ते अग्निसंस्कार करतात व द्रविड हे भिन्न असले तरी शास्त्राने जवळ आहेत। द्रविड झाडाची पूजा करतात, आपणही वृक्षांची पूजा द्रविडांकडूनच घेतली आहे। पारशी समाज हा अग्निउपासक असल्याने त्यांनाही आर्यच समजायला पाहिजे। अग्नीला ते फार पवित्र मानतात। त्यांच्यातील कोणी व्यक्ती मृत झाल्यावर तिचे सर्व अवयव तोडून देह एका विहिरीत टांगून ठेवतात। पक्षी तो सर्व देह खाऊन टाकतात व त्यानंतर उरलेला सांगाडा मातीत नेऊन पुरतात। त्यांच्या राहण्यात आधुनिकता दिसते। बाहेर पाणी पिणार नाहीत, पण बियर पिण्याकडे कल दिसतो। आंघोळ न करता अंग ओल्या कापडाने पुसण्याकडे कल असतो। या समाजात श्रीमंत वर्ग खूप दिसून येतो। त्यांच्या राजाचे नाव आर्य मेहेर होते। त्यांच्या समाजात मेहेर बाबा नावाचे संत होऊन गेले। त्यांना इतर समाज मान द्यायचे। त्यांच्या समाजात पाठीरागे जास्त नव्हते। नगरपाशीच अरण गावात त्यांनी अज्ञानाने देह ठेवला। त्यांच्या शिष्यांनी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये प्रथम देह ठेवला व पुढे वास येऊ लागला। नंतर तो मृतदेह बाहेर काढून त्यात माती व मीठ घालून परत आत ठेवला। पूर्वी पारशांमध्ये दानशूर व्यक्ती असत। हल्ली राजकारणाने सर्व परिस्थिती बिघडली आहे। हल्ली सगळेजण आपापल्या पंथातच दान करू लागले आहेत। हे लोक मंदिरे बांधतात, पण त्यांना अजून तशी वैराग्याची भावना आलेली दिसत नाही। आपले लोक धार्मिक कमी झाले आहेत। ते फक्त नाहक टीकाच करतील, पण दान कधी करत नाहीत। आपले कार्य हे आध्यात्मिक कार्य आहे। ते कार्य करण्यासाठी वास्तूची गरज असते। संघशाखा मैदानात घेता येतात। आपल्या आश्रमाचे कार्य व वैभव पाहून त्यांचे डोळे उघडत आहेत। आपलेही नवीन लक्ष्मी मंडपाचे काम पुष्कळसे झाले आहे व आता थोडक्यावर आले आहे। संघ कार्यकर्ते खूप आहेत, पण आपल्या कार्याला त्यांची काही मदत झाली नाही। इतर धर्मीय धार्मिक कृत्य करणाऱ्यांना खूप सहकार्य करीत असतात। नगरमध्ये मशिदी खूप दिसतात, त्या
जागाही खूप मोठ्या व्यापून टाकतात. त्यांच्या जनसंख्येपेक्षा अधिक मशिदीच दिसतात. आतमध्ये फक्त थडगे असते. पुढे ते शाळा काढत बसतात. गुजराती वैष्णव पंथ मोठा आहे, पण ते त्यांच्याच मंदिरांना मदत करतात. खरे पाहता देवाला हा आकार प्रत्यक्ष वेदातून येत असतो. हे कोणाच्या लक्षात येत नाही. तो आकार झाल्यानंतर त्या अनुभव देऊ लागतात. मंत्राधीनम च दैवतम असे म्हणूनच म्हणतात. मंत्रोच्चाराच्या आवाजाने, मंत्र सामर्थ्याने हे घडते. पूर्वी श्री शंकराचार्यांच्याही वेदोच्चाराने असे आकार येत असत. कर्म करणाऱ्यांना फलश्रुती मिळते. तुम्ही सर्व भक्तांनी सुद्धा स्वतः अभिषेकाला बसत जा. सावकाश मंत्रोच्चार करण्यास गुरुजींना सांगा. हे कार्य भराभर करून चालत नाही. मंत्रांच्या उच्चारातून लहरी यायला पाहिजेत. कृतीने सामर्थ्य येते. हल्ली लोकांना असे आवडत नाही. त्यांना यातील काहीच ज्ञान नसल्याने असे घडते. साधा नैवेद्यही लोकांना दाखवता येत नाही. मंत्र पुष्पांजली बायको म्हणत असते. तिच्या हातात फुले असतात, तर नवऱ्याच्या हातात मंत्राक्षदा असतात. तीर्थक्षेत्री आल्यावर पुजाऱ्यांना नुसते पैसे देऊन परस्पर कर्म करायला सांगू नका. माधुकरीही स्वतः घालायला बसा. आपण त्यांना पैसे दिले तो व्यवस्थित करेलच, नाही केले तर तो भरेल असे म्हणून या गोष्टींना कमी महत्त्व देऊ नका. आपण अनायासे त्या कर्मासाठी पैसे खर्च करीत असतोच, मग स्वतः ते कर्म करायला का थांबू नये हे मला कळत नाही. हे सर्व गुरुजींनी म्हटले व केले तरच त्या कर्माला फलश्रुती आहे. यापुढे तरी अशा गोष्टी स्वतः करीत जा. आतापर्यंत जे झाले ते झाले, सोडून द्या. अजून वेळ गेलेली नाही. इतरांच्या टीकेकडे लक्षही देऊ नका, म्हणजे हे कार्य तुमच्या हातून व्यवस्थित पार पडेल. दुसरे असे की या गाणगापुरात तुम्ही दरवर्षी येत असता. तुम्ही इथे जशी माधुकरी देत असता तशी येथे माधुकरी घेण्याचीही पद्धत आहे. तुम्ही इथे आल्यावर एकदा तरी माधुकरी घेत जा. निदान एखादा चमचा तरी माधुकरी घ्यावीच. तशी इथे परंपरा आहे. आपली परिस्थिती चांगली आहे म्हणून ज्यांचे जीवनच त्या माधुकरीवर अवलंबून असते अशा लोकांच्या पोटावरही आपण पाय आणू नये. हे तत्व माधुकरी घेताना लक्षात ठेवा. माधुकरी हा एक प्रकारे प्रसादच समजावा व तो सेवन करावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.